नमस्कार, मी ऋषाली यादव सारंग. बुलेटिनच्या सुरुवातीला आपण टॉप 9 महत्त्वाच्या दिवसभरातल्या राजकीय घडामोडींचा आढावा घेणार आहोत. शरद पवारांवर विश्वास ठेवला, मात्र त्यांनी घात केला. विनायक राऊतांचा शरद पवारांवर विश्वासघाताचा आरोप. पवारांनी एकनाथ शिंदेंचं कौतुक केल्यानंतर विनायक राऊतांची टीका. शरद पवारांनी शिंदेंचा नाही, महाराष्ट्र लुटणाऱ्या अमित शहांचा सत्कार केला. बाळासाहेबांची शिवसेना फोडणाऱ्याला पवारांनी सन्मानित केलं. पवारसाहेब, तुमचं दिल्लीमधलं राजकारण वेगळं असेल, पण आम्हालाही राजकारण कळतं. संजय राऊतांचा हल्लाबोल. महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारणाची परंपरा, टीका करताना भान ठेवावं. अमोल कोल्हेंचं प्रत्युत्तर. तर महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाणांची सुसंस्कृत राजकारणाची परंपरा आहे. बाळासाहेब ठाकरे, पवार साहेबांनी तीच परंपरा पुढे नेली. रोहित पवार यांचं ट्विट. संजय राऊतांनी शरद पवारांचा अपमान केलाय. जनता सुज्ञ आहे, त्यामुळे जनता यांना धडा शिकवेल. उद्धव ठाकरेंनीही आत्मचिंतन करायला हवं. एकनाथ शिंदेंची ठाकरे गटावर टीका. मंत्री उदय सामंत आणि खासदार नरेश म्हस्केंनी घेतली शरद पवारांची भेट. शरद पवारांशी कोणतीही राजकीय चर्चा केली नाही. सदिच्छा भेटीत साहित्य संमेलनाबाबत पवारांसोबत चर्चा केल्याची उदय सामंतांची माहिती. दिल्लीमध्ये साहित्य संमेलनाच्या नावाखाली राजकीय दलाली सुरू. मला निमंत्रण, पण साहित्य संमेलनाला जाणार नाही. स्वाभिमानी मराठी माणसानेही संमेलनाला जाऊ नये, संजय राऊतांचं वक्तव्य. पवारांनी काय करावं आणि काय नाही हे सांगण्या इतके राऊत मोठे कधी झाले. राऊतांनी तोंडाच्या वाफा दौडू नयेत. हिंमत असेल तर महाविकास आघाडीमधून बाहेर पडा, शंभूराज देसाईंचं आवाहन. सत्ता गेल्यापासून राऊत चिडचिड करतायत. राऊतांना महाराष्ट्राची संस्कृती माहिती नाही. बावनकुळेंची राऊतांवर टीका, तर संपूर्ण शिवसेना पवारांच्या पायाशी नेऊन ठेवणारे, पवारांचे तळवे चाटणारे संजय राऊत महाराष्ट्रानं पाहिलेत. प्रवीण दरेकरांचाही राऊतांवर पलटवार. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे महिन्यातून 3 वेळा देवेंद्र फडणवीसांना भेटतात, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष शंका घेत नाही. संजय राऊतांनी त्यांच्या दृष्टीमध्ये बदल करावा. प्रशांत जगताप यांचा खोचक सल्ला.